ही गुड न्यूज होती की पुन्हा एकदा हार्टब्रेक? हाय, मी अश्विनी. कालच्या पार्टमध्ये मी सांगितलं होतं आम्ही गावी गेलो होतो आणि त्याच वेळी श्रावण महिन्यातली पुत्रदा एकादशी होती. त्या दिवशी मी व्रत केलं, हसबंडला देखील सांगितलं आणि सासूबाईंना ह्या सर्वांवर विश्वास होता त्यामुळे त्यांनी श्रद्धेने सर्व नैवेद्य बनवला. आम्ही सगळे मिळून गावात असलेल्या महादेवाच्या मंदिरात गेलो. तिथे आम्ही छान पूजा केली, नैवेद्य ठेवला आणि दुसऱ्या दिवशी हा व्रत पूर्ण झाला. काही दिवसांनी आम्ही पुण्यात परत आलो आणि अजूनही माझे पिरियड्स आले नव्हते. मनात थोडी होप होती, पण भीती जास्त होती. म्हणून मी पुन्हा एकदा टेस्ट करायचं ठरवलं. माझ्याकडे असलेली प्रेग्नन्सी किट मी घेतली आणि चेक केलं. आणि यावेळी 2 लाईन्स दिसल्या. पण दुसरी लाईन खूपच फेंट होती आणि तिथेच सगळं कन्फ्युजिंग झालं. हे खरंच पॉझिटिव्ह होतं का? की सेम गोष्ट माझ्यासोबत पुन्हा रिपीट होत होती? मी खुश व्हावं की स्वतःला थांबवावं हेच समजत नव्हतं. मी लगेचच हसबंडला सांगितलं, पण त्यांना देखील कन्फ्युजन होतं. त्यांनी मला अजून टेस्ट करण्याचं सजेशन दिलं. पुढे काय झालं, मी खरंच प्रेग्नंट होते की नाही, हे मी नेक्स्ट पार्टमध्ये सांगणार. तुम्हाला जर माझी ही प्रेग्नन्सी जर्नी ऐकायला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.